दिनो 2 महिने अगोदर आपण एक विषय हातामध्ये घेतला होता. तो विषय म्हणजे शिंगाडी ग्रामपंचायतीतील पंचशील नगरमधील रहिवाशांचे पुनर्वसन झालेच पाहिजे. 25 वर्षापासून जो विषय प्रलंबित होता त्या विषयाला न्याय मिळाला पाहिजे शासनाकडून. या मागणीसाठी आपण मागणी केली होती की 30 एप्रिल पर्यंत जर का भूसंपादित जमिनी त्या गावातल्या झाल्या नाही किंवा पुनर्वसन त्या गावातलं तुम्ही करू शकले नाही किंवा शासनाने कोणत्याही प्रकारचं आश्वासन आपल्याला दिलं नाही, सकारात्मक प्रतिक्रिया दिली नाही, तर आपण आमरण उपोषण घेऊ असा इशारा आपण शासनाला दिला होता. त्याच संदर्भात उद्या दिनांक 5 मे 2025 उपविभागीय दंड अधिकारी कार्यालय फैजपूर यांच्या दालनासमोर आपण आमरण उपोषण घेत आहोत. हे आमरण उपोषण बेमुदत आमरण उपोषण असेल. ठीक दुपारी 12 वाजल्यापासून हे आमरण उपोषण आम्ही सुरुवात करणार आहोत. यामध्ये संपूर्ण शिंगाडी गावातील ग्रामस्थ असतील, जे सर्व पुनर्वसन ग्रामस्थ आहेत ज्यांचं पुनर्वसन शासनाला करायचं आहे, कारण या पुनर्वसनाचा प्रश्न हा अति तटीचा बनून गेलेला आहे. जीवन मरणाचा हा प्रश्न मित्रांनो, एवढं लक्षात घ्या. या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व पत्रकार बांधवांना आवाहन करतो, मी सर्व समाज बांधवांना आवाहन करतो, सगळ्या राजकीय संघटनांना आवाहन करतो, राजकीय पक्षांना आवाहन करतो की शिंगाडी गावातील ग्रामस्थांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहणं गरजेचं. कारण या प्रश्नाला कुणी हात घालायला तयार नाहीये, या प्रश्नावर प्रकाश टाकायला कुणीही तयार नाही. जेवढ्या काही आंबेडकरी संघटना असतील त्या संघटनांनी सुद्धा यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी असेल, भीम आर्मी असेल, बहुजन समाज पक्ष असेल, इत्यादी कुठलेही राजकीय पक्ष असतील. मित्रांनो, या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की बाबासाहेब आंबेडकर आपल्याला जे सांगतात, त्यांच्या एका भाषणात बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की एखाद्या गावामध्ये जर का एखाद्या मुस्लिम समाजाचं घर असेल तर त्या मुस्लिम समाजाच्या घरावरती कुणी अन्याय करण्याची ताकद त्यांची होत नाही किंवा अन्याय होत नाही. का होत नाही? तर इतर समाजातल्या लोकांना कदाचित माहिती आहे की जर का त्या एका घरावरती आपण अन्याय केला तर जम्मू काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत जेवढा काही मुस्लिम समुदाय आहे त्या माणसाच्या पाठीशी उभा राहील. मग दलितांवरच का अन्याय होतो आणि अस्पृश्यांवरच का अन्याय होतो, हा प्रश्न बाबासाहेब उपस्थित करताय. याचं प्रमुख कारण असे की आपण संघटित होत नाही. म्हणून आपण संघटित होणं गरजेचं आहे. मी सगळ्या समाज बांधवांना आवाहन करतो की उद्या 5 मे 2025 उपविभागीय दंड अधिकारी कार्यालय फैजपूर, तालुका यावल, जिल्हा जळगाव प्रांत ऑफिसच्या समोर आम्ही ठीक 12 वाजता आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहोत. जास्तीत जास्त संख्येने आम्हाला पाठिंबा द्या. व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. जास्तीत जास्त ज्या काही बातम्या तुमच्यापर्यंत येतील त्या सगळ्या बातम्या शेअर करा. आणि या प्रकरणाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे बेमुदत आमरण आम्ही थांबवणार नाही. या ठिकाणी आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला इशारा. धन्यवाद. जय भीम.